तर संख्या रेषा म्हणजे काय किंवा नंबर लाईन म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. तर नंबर लाईन नेमकं कशी दाखवली जाते किंवा नंबर लाईन हा कन्सेप्ट कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला समजून घेता येतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर पहा, जेव्हा आपण एखादी नंबर लाईन ड्रॉ करतो, आधी ही नंबर लाईन समजून घेऊयात काय आहे. तर एखादी रेषा जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा या रेषेच्या मध्यभागी इथं 0 लिहिलं जातं. उजव्या बाजूला +1 +2 +3, डाव्या बाजूला -1 -2. आता तुम्हाला दीड लिहायचं असेल, दीड, तर दीड कुठे येईल बरं? 1 आणि 2च्या मध्ये, बरोबर आहे. मग दीड म्हणजे किती? तर तुम्हाला 1 आणि 2च्या बरोबर सेंटरला यावं लागेल. याचा अर्थ 1 आणि 2 या रेषेचे तुम्हाला 2 पार्ट करावे लागतील. मग हा पार्ट कसा लिहिला जातो ते आपण समजून घेऊयात. आता आपल्याला या रेषेवर जर समजा आपण हाफ केला, हाफ म्हणजे काय केले आपण? एकाचे 2 तुकडे केलेत. लक्षात घ्या, एक जे आहे पूर्ण 0 पासून 1 पर्यंत 1 आहे, पण त्याच्यामध्ये एक रेषा ओढली म्हणजे थोडक्यात काय आपण केलं? 1चं अर्ध केलं. आणि हे 1चं अर्ध म्हणजे काय? तर एकामध्ये जर 2 समान भाग असतील तर पहिला भाग हा असतो 1/2, दुसरा भाग असतो 2/2, म्हणजेच 2 भाग त्याच्यासारखे 2 भाग. तिसरी ही जी लाईन आहे ती असते 3/2, 4/2, 5/2 या पद्धतीनं. म्हणजे हे जे दीड आहे त्यालाच आपण 3/2 असं लिहितो. याचा अर्थ काय? 3च्या निम्म. हे जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये लिहिले तर 1.50 या पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. म्हणजे संख्या रेषेवर जर तुम्हाला 3/2 दाखवायचं असेल तर तुम्ही तिथला जो एक पूर्ण भाग आहे त्याचे 2 समान भाग करावे लागतील. आता या ठिकाणी वजा पण याच पद्धतीने दाखवता येतं. या ठिकाणी पहा, -1/2 -2/2. आता तुम्हाला असं वाटत असेल की 2/2 म्हणजे काय? मग तर 2/2 म्हणजे काय? 1 होतं. 4/2 म्हणजे काय? 2च होतं, कारण त्याला पूर्ण भाग दिला की त्या पद्धतीनं. परंतु मांडणी तुमच्या लक्षात आली असेल, एखाद्या संख्या रेषेवर जी पूर्ण संख्या रेषा असते त्याचे जर 2 समान भाग केले तर प्रत्येक भागाची किंमत होते 1/2. तर या पद्धतीनं या संख्या रेषेवर आपण फक्त दीड, अडीच, 3.5, अर्धा हेच दाखवू शकतो, कारण एकाचे आपण समान 2 भाग केलेत. आता पुढे पाहूयात आपण संख्या रेषा, पुढची संख्या रेषा. तर पुढची संख्या रेषा आपण जेव्हा ड्रॉ करणार आहोत आता, तर हा 0 +1 +2 -1 -2. आता समजा तुम्हाला या संख्या रेषेवर (5/3) दाखवायचं आहे. म्हणजे 5/3 कुठं असेल? तर जेवढा छेद आहे तेवढे त्या एकाचे भाग करावे लागतात आपल्याला समान. म्हणजे या ठिकाणी छेद किती आहे? 3 आहे. तर ह्या 1चे 3 पार्ट करायचे असे. म्हणजे मध्ये 2 रेषा ओढल्या की 3 भाग होतात. तुम्हाला लक्षात येत असेल, पहा. 0 पासून 1 पर्यंत हा जो एक भाग आहे त्याचे 3 समान तुकडे केलेत. 1 2 3. तसंच पुन्हा 1 पासून 2 पर्यंतचे पण 3 तुकडे केलेत. 0 पासून इकडे पण तसेच 3 तुकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी 3 तुकडे आहेत. तर ह्या एका तुकड्याची किंमत 1/3 असते. म्हणजे हा जो नंबर आहे तो आहे 1/3. या ठिकाणी जो संख्या असेल ती असेल 2/3. इथं जी संख्या असणार आहे ती असेल 3/3
पण 3 1 3 आणि 3 1 3 केले की एकच येतं इथं, ते एकच आहे या ठिकाणी पहा. त्यानंतर पुढे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 4/3. पुढचा नंबर आहे 5/3. पुढे हे 2 म्हणजे 6/3. म्हणजे संख्या रेषेवर 5/3 दाखवायची वेळ आली आपल्याला तर हा पॉइंट असणार आहे. या ठिकाणी जर याला पी नाव दिलं तर हा पी पॉइंट म्हणजेच 5/3. ए पॉइंट म्हणजे 1/3. ठीक आहे. या पद्धतीने इकडे जर दाखवलं तर आपण काय होईल, वजा 1/3 वजा 2/3 वजा 3/3 वजा 4/3 आणि वजा 5/3. म्हणजे कोणताही पॉइंट किंवा कोणताही अपूर्णांक जर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर त्याच्या छेदा इतके एककाचे भाग करून घ्यावे लागतात. आता मग याच्यावर आधारित परीक्षेत कसा प्रश्न येऊ शकतो हे आपण समजून घेऊयात. तर परीक्षेत काय होऊ शकतं, जर या घटकावर जर त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्हाला एक संख्या रेषा देणार. हे 0 1 2 वजा 1 वजा 2 प्रत्येक एका युनिटचे किती भाग केले ते आधी तुम्ही चेक करा. दिसते सर्वांना किती भाग केलेत? ओके. आता या ठिकाणी मी काही पॉइंट दाखवणार आहे. तर या ठिकाणी एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, ए बी सी डी. तर परीक्षेत काय येतं पहा, बी चे निर्देशक लिहा. इतका सिंपल क्वेश्चन असतो. बी चे निर्देशक म्हणजे बी ही कोणती संख्या दर्शवतं, बी पॉइंट कोणती संख्या दर्शवतं. ओके, सांगा फास्ट क्विक. बी चे निर्देशक मेसेज करू शकता आपण. आरती साबळे मॅडम वजा 3/4. वैशाली मॅडम सेम उत्तर आहे. अर्चना मॅडम सेम. छान. म्हणजे सर्वांना हा कन्सेप्ट लक्षात आलाय की कुठल्या रेषेला काय नंबर दिला पाहिजे किंवा कुठली संख्या आपण बोलू शकतो. कारण हे खूप महत्वाचं आहे. कारण इतक्या सिंपली जर हा प्रश्न विचारला असेल तर हा आपल्याला लिहिता आला पाहिजे. कारण काय होतं परीक्षेमध्ये असे काही सिंपल पण क्वेश्चन असतात आणि विशेषतः पेपर सेकंड साठी यासारखे प्रश्न महत्वाचे आहेत. एकला तर साठी सिंपलच क्वेश्चन आहे, पण याच्या पुढे आता पेपर सेकंड साठी कोणते प्रश्न येऊ शकतात ते पण आपण समजून घेऊयात. तर बी चे निर्देशक किती आहेत? तर आता स्मॉल पार्ट किती आहेत? 1 2 3 4. आणि रेषा किती आहे मग ही? 1 2 तिसरी म्हणजेच वजा 3/4. या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं.